नांदेड जिल्ह्यातील किनवट इथल्या प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्यावर रील बनवण्यासाठी स्टंटबाजीत 4 तरुण जीव धोक्यात घालत नदीपात्रात उतरले। एक तरुण पाण्याच्या प्रवाहातून थोडक्यात वाचला। गडचिरोलीत वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात, कापूस, मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। 15 दिवसापासून पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांना 2 एकर कापसावरून फिरवला नांगर। बीड जिल्ह्यातील धारूर चोंडी इथली घटना। उमरगा तालुक्यातील येणेगूरमध्ये दुबार पेरणी करूनही पाण्याविना उडदाचं पीक सुकलं। शेतकऱ्यांना 5 एकर उडीद पिकावर फिरवला रोटर। पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात। जळगावच्या केळीला उत्तर भारतातून मागणी। केळीला प्रति क्विंटल 600 ते 700 रुपयांचा दर। केळीच्या दरात आलेल्या तेजीमुळे शेतकरी समाधानी। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाच्या दरात पुन्हा एकदा उसळी। 23,501 रुपयांचा उच्चांकी दर। 650 क्विंटल चियाची आवक। चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना फायदा। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये युरिया खत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा। 4 तास रांगेत उभं राहिल्यानंतर युरिया मिळत असल्यानं शेतकरी त्रस्त। भोर तालुक्यातील वेनवडी गावात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान। वन विभागाच्या मदतीनं कोल्ह्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश। जाफराबाद तालुक्यातील आळंद इथे वादळी वाऱ्यामुळे अंगणवाडीच्या इमारतीची भिंत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून पवनार भागात नुकसानाची पाहणी। पावसामुळे पडझड झालेल्या घराची भोयर यांच्याकडून पाहणी। नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, पालकमंत्री भोयर यांचं आश्वासन। नाशिकमधील अंबड परिसरात मंत्री छगन भुजबळ यांनी खड्डेमय रस्त्यांची केली पाहणी। शहरातील उद्योजकांनी घेतली होती मंत्री भुजबळांची भेट। नाशिककर खड्ड्यांमुळे त्रस्त। कोथरूडमधील वाहतूक कोंडीच्या समस्यांसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली बैठक। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोथरूडमध्ये 50 वॉर्डनची नियुक्ती करा। चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था। चांगले रस्ते नसल्यामुळे गावात येणारी स्कूल बसही बंद। रस्ता नसल्यामुळे गावात आजपर्यंत एसटीही आली नसल्याची माहिती। वर्धा जिल्ह्यातील जयपूर ते तळोदी या रस्त्याची अल्पावधीतच दुरवस्था। रस्त्याच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नूतनीकरण, कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी। रस्ते अपघात टाळण्यासाठी नागपूर पोलिसांची ऑपरेशन यू टर्न मोहीम। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवणार। दररोज रात्री 3 तास मोहीम राबवली जाणार। उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी इंदापुरातील पळसदेव इथे आमरण उपोषण। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा। बुलढाण्याच्या शेगावात दूषित पाण्यामुळे 87 जणांना डायरियाची लागण। गैरहजर अकार्यक्षम महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला महिलांनी सुनावलं। कोकणातील शेतकऱ्यांना तुकडेबंदीच्या शिथिलतेचा फायदा होणार। आता 200 मीटरची मर्यादा 2 किलोमीटर करून देण्याची मागणी। युनेस्कोच्या यादीत समावेशानंतर राजगड किल्ला परिसरात आनंदोत्सव। पानशेतच्या शिवशंभू मर्दानी आखाड्याच्या सदस्यांनी दाखवली दांडपट्टा, तलवारबाजीची प्रात्यक्षिकं। पुण्यातील राजगड किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश। राजगड किल्ला परिसरात फटाके फोडत पेढे वाटत आनंदोत्सव। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। पन्हाळगडाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवरायांना केलं अभिवादन। आमच्यावर कोणतेही निर्बंध लावू नये, पन्हाळगडावरील नागरिकांची मागणी। राज्यातील गड किल्ल्यांवरील तोफा विखुरलेल्या अवस्थेत। जळगावच्या 40 गावात तोफांचे गाडे बनवण्याचं काम सुरू। शिवशंभू प्रतिष्ठानच्या अजय जोशींचं काम। गड किल्ल्यावर तोफगाडे ठेवणार।